4 वाघांनी मिळून एका गाढवाची शिकार केली। त्यातील एक वाघ म्हणाला, याला मारू नका, माझ्याकडे एक आयडिया आहे। त्या आयडिया प्रमाणे त्या वाघांनी त्याचा खूप सांभाळ केला, त्याचा विश्वास जिंकला आणि काही दिवसाच्या नंतर त्या गाढवाला परत गाढवाच्या टोळीमध्ये पाठवून दिलं। नंतर ते गाढवाच्या टोळीमध्ये गेलं, पण ते गाढवासारखं गेलं नाही, तर एक वाघासारखा राजा बनून गेलं। कारण त्याच्या पाठीमागे सगळ्या वाघांची ताकद होती, म्हणून सगळे गाढव त्याला भ्यायला लागले, त्याची प्रत्येक गोष्ट ऐकू लागले। त्याच्या विरोधात कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती। जेव्हा ते वाघ गाढवांच्या टोळीकडे शिकार करायला यायचे, तेव्हा ते गाढव त्या गाढवांच्या टोळीमधलं एक गाढव त्यांना शिकारीसाठी द्यायचं। ते गाढवामध्ये वाघासारखं राहत होता, पण वाघामध्ये तो गाढव आजही एक गाढवच होता, पण तो आपल्यासारख्या गाढवांवर राज्य करत होता। पण तो एका अशा साक्षीशी जोडला गेला होता जिथून त्याला पळून जाणं शक्य नव्हतं। फक्त याच गोष्टीमुळं सर्व गाढवांनी त्याचा विरोध केला आणि त्याला एकटं टाकलं। दुसऱ्या दिवशी तिथं आल्याच्या नंतर त्या वाघांना तिथे कोणीच दिसलं नाही, फक्त तो एकटाच गाढव होता। नंतर त्या गाढवांनी त्या वाघांना सांगितलं, माझं कोणी ऐकायला गेले, माझी दहशत संपलेली आहे। तर ते वाघ म्हणाले, तुझी दहशत संपली, तू आता आमच्या काही कामाचा नाही। हे एक तरी गाढव असतं जे आपल्या स्वार्थासाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कायम आपल्या समाजाचा बळी देत असतं। म्हणून मित्रांनो, जोपर्यंत आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरून काही शिल्लक राहत नाही, तोपर्यंत कोणत्या साहेबाचा झेंडा बी नको आणि कोणत्या साहेबाचा दांडा बी नको। या गोष्टीमधून फक्त एकच बोध होतो, पाण्याची बाटली जोपर्यंत भरलेली आहे तोपर्यंत माणसाला कधीच त्या बाटलीचं ओझं होत नाही। ज्या वेळेस त्या बाटलीमधलं पाणी संपतं, तेव्हा त्या बाटलीचं ओझं वाटू लागतं। आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।